गुड मॉर्निंग स्टुडंट्स. माझं नाव प्राध्यापिका केतकी लुले मॅडम. मी तुम्हाला बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय 11वीमध्ये शिकवणार आहे. त्यात तत्पूर्वी तुमच्या सगळ्यांचं आमच्या कॉलेजमध्ये स्वागत आहे. कोरोनाच्या या काळात काही दिवस आपण ऑनलाईन शिक्षण घेणार आहोत आणि जेव्हा कॉलेज सुरू होईल तेव्हा आपण भेटणारच आहोत. तर बुककीपिंग अँड अकाउंटन्सी हा जो विषय आहे, म्हणजे अकाउंट्स ज्याला म्हणतो आपण, हा विषय तुम्हाला 11वी 12वीमध्ये इंग्लिश मिडियममध्ये शिकवला जाणार आहे आणि तुम्हाला लिहायचाही तो इंग्लिशमध्ये आहे आणि बाकीचे जे विषय आहेत ते तुम्हाला मराठीमधून लिहायचे आहेत. तर बघा, सगळ्यात पहिले तुमच्या स्क्रीनवर बुककीपिंग अँड अकाउंटन्सीचं मुख्य पेज दिसतं आहे. हे पुस्तक तुम्हाला विकत घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्ही घरी पण त्या हिशोबाने अभ्यास करू शकाल. जे आम्ही काम दिलेलं आहे ते तुम्ही पूर्ण करू शकाल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सगळ्यात एक वही बनवायची आहे, रजिस्टर बनवायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे सगळे जे इंडेक्स आहे, म्हणजे चॅप्टर्सचे नावं आहेत ते लिहायचे आहेत. तर तुम्हाला बघा, टोटल 12 चॅप्टर्स आहेत. 12 चॅप्टरपैकी आपण आज पहिला चॅप्टर सुरू करणार, इंट्रोडक्शन टू बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. आता बुककीपिंग अँड अकाउंटन्सी म्हणजे काय, यामध्ये बघा आपल्याला काय काय बघायचं आहे. मीनिंग, डेफिनेशन, ऑब्जेक्टिव्स, इम्पॉर्टन्स काय आहे बुककीपिंगचं. बुककीपिंग आणि अकाउंटन्सी हे दोन वेगवेगळे शब्द का दिलेले आहेत, म्हणजे त्याच्यात काही ना काहीतरी डिफरन्स असेल, तर तो डिफरन्स आपल्याला बघायचा आहे. मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सीसुद्धा बघायचं आहे. बेसिक अकाउंटिंग सिस्टीम आपण कोणती वापरतो आहे आजकाल ती बघायची आहे. क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स आणि त्याचे टर्मिनॉलॉजीज बघायचे आहेत. त्यानंतर अकाउंटिंग कन्सेप्ट, कन्व्हेन्शन, प्रिन्सिपल्स आणि अकाउंटिंग स्टँडर्ड्स. तर हे सगळं तुम्हाला केव्हा लक्षात येईल, जेव्हा तुम्हाला बुककीपिंग अँड अकाउंटन्सी याचा मेन गाभा लक्षात येईल. हे मेन गाभा म्हणजे काय, मेन त्याचा पाया लक्षात येईल की तुम्हाला ॲक्च्युली हे का करतो आपण. बुककीपिंग अँड अकाउंटन्सी आपण का करतो, का करावं लागतं किंवा का करणं जरुरी आहे. तर हे तुम्हाला बघा याच्यामध्ये दिले आहे की जे हे अकाउंटिंग किंवा बुककीपिंग आहे हे फार जुन्या काळापासून आपल्या देशामध्ये आहे. इथे बघा लिहिलं आहे की इन इंडिया ड्युरिंग चंद्रगुप्त मौर्याज रेजिम, म्हणजे चंद्रगुप्त मौर्य जेव्हा राजा होता त्यावेळेपासून मिनिस्टर कौटिल्य, म्हणजे त्याचा एक मंत्री होता कौटिल्य, रोट अ बुक नेम्ड अर्थशास्त्र. हा जो मंत्री होता फार हुशार होता तो, त्यांनी अर्थशास्त्र नावाचं पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकामध्ये त्यांनी काही अकाउंटिंग रेकॉर्ड्स कसे मेंटेन करायचे ते त्याच्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यानंतर जेव्हा थोडंसं आपण अजून डेव्हलप झालो, तर अकाउंटिंग वॉज डन बाय एजंट्स हू मॅनेज द प्रॉपर्टी ऑफ वेल्दी पीपल. जे श्रीमंत लोक होते, ज्यांच्याकडे प्रॉपर्टी, जमीन जुमला, पैसा अडका होता, त्यांच्याकडचे सगळ्या जे हे प्रॉपर्टीजचा हिशोब ठेवण्याचं काम हे अकाउंटिंगच्या थ्रू ते लोक केलं जायचं. आणि दे प्रिपेअर्ड अकाउंट्स पिरियॉडिकली फॉर द ओनर्स ऑफ प्रॉपर्टी. ते पिरियॉडिकली म्हणजे दर 3 महिन्यांनी, दर 4 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी असे हे त्या ओनर्स, म्हणजे जो मालक होता त्या प्रॉपर्टीचा, त्याच्यासाठी अकाउंटिंग तो एक एजंट जो होता तो लिहित होता. द रेकॉर्ड ऑफ डेबिट अँड क्रेडिट वेअर फाउंड इन द 12th century इटसेल्फ. आता हे कधी रिकाम्या जागा जोड्यामध्ये विचारू शकतात की डेबिट आणि क्रेडिटचे जे रूल्स आहेत त्याचे जे रेकॉर्ड आपण ठेवतो ते केव्हा शोधल्या गेले, तर ते 12th centuryमध्ये शोधल्या गेले. आजकाल आपण कोणतं अकाउंटिंग वापरतो, तर डबल एंट्री कीपिंग सिस्टीम. डबल एंट्री सिस्टीम म्हणजे प्रत्येक कोणतंही एक ट्रान्झॅक्शन 2 ठिकाणी त्याची एंट्री करायची, याला म्हणतात डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. ही केव्हा शोधण्यात आली, 1494मध्ये ती शोधण्यात आली आणि ती शोधली ल्युको डी बार्गो पॅसिओली. हा जो एक इटालियन मर्चंट होता, मर्चंट म्हणजे व्यापारी, त्या इटालियन व्यापाऱ्याने ही डबल एंट्री सिस्टीम शोधून काढली आणि मग त्याच्यामध्ये हळूहळू डेव्हलपमेंट होत गेली. 20th centuryमध्ये द नीड फॉर ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन फॉर मॅनेजरियल डिसिजन मेकिंग कॉज्ड इमर्जन्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग. आता जे आपण पहिले शिकणारे 11वी 12वीत ते एक अकाउंटिंगचे पण ब्रँचेस वेगवेगळे केले गेले. त्यामध्ये मॅनेजमेंट अकाउंटिंग जी ब्रँच आहे ती 20th centuryमध्ये शोधल्या गेली. आता हे मॅनेजमेंट अकाउंटिंग का शोधल्या गेलं, की मॅनेजमेंटला काही डिसिजन्स घेताना काही अकाउंटिंग त्यांचे वेगळे मेंटेन करावे लागतात, त्यासाठी हे मॅनेजमेंट अकाउंटिंग शोधल्या गेलं. तर अशा प्रकारचे अकाउंटिंगचे वेगवेगळे ब्रांचेससुद्धा 1 by 1 शोधल्या गेले. आता त्याचं डेफिनेशन बघूया की बुककीपिंग म्हणजे काय. एक शॉर्ट समजा आपण सिम्पल वर्ड्समध्ये बघितलं
की बुक किपिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ सिस्टमॅटिक वे. त्याचं एक शास्त्रशुद्ध पद्धत त्यांनी शोधून काढली आहे आणि या शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार आपल्याला ते अकाउंटिंग लिहून काढायचं. अकाउंटिंग लिहून काढणं म्हणजे जे जे व्यवहार आपल्या बिझनेसमध्ये होऊन राहिले आहेत ते एका बुकमध्ये व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने लिहून काढणे, की याला एवढे पैसे दिले, त्याला तेवढे पैसे दिले, याच्याकडनं एवढे घेणे आहे, याच्याकडनं तेवढे घेणे आहे, याला एवढे देणे आहे, एवढ्या याचा कच्चा माल आपल्याला घ्यायचा आहे, एवढ्या याचा आपल्याला विक्री केली आहे. तर हे सगळं आपण लिहून ठेवणं एखाद्या बुकमध्ये, कारण आपल्याला ते पूर्ण सगळं लक्षात राहणं शक्य नसतं. त्याच्यामध्ये लिहून ठेवणं आपल्याला गरजेचं असतं आणि ते आपण बरोबर काही पर्टिक्युलर पिरियडसाठी आपण ते लिहून ठेवत असतो. तर त्याची डेफिनेशन तुम्हाला तुमच्या बुकमध्ये लिहून घ्यायची आहे. 4 डेफिनेशन्स दिली आहेत. तुम्हाला जी सगळ्यात सोपी आणि कम्फर्टेबल वाटेल ती तुम्हाला लिहायची आहे. सगळ्यात चांगली बाटली बॉयनी दिलेली आहे. J.R. बाटली बॉयच्या मते बुक किपिंग इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस डीलिंग्स इन अ सेट ऑफ बुक्स. तर मला असं वाटतं की ही तुम्ही लिहून घ्यावी, तुम्हाला पाठांतरालाही ती सोपी जाईल. आता ऑब्जेक्टिव्ज ऑफ बुक किपिंग बघूया की बुक किपिंगचं ऑब्जेक्टिव्ह काय, म्हणजे त्याचं एम काय आहे. की मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ बुक किपिंग इज टू कीप अ कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ ऑल द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स इन अ सिस्टमॅटिक, ऑर्डरली अँड लॉजिकल मॅनर. हे सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह बुक किपिंगचं आहे. बुक कीप करणे म्हणजे त्याला मेंटेन करणे. का करणे? टू कीप कम्प्लीट अँड ॲक्युरेट रेकॉर्ड ऑफ फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. आर्थिक व्यवहार जे तुमच्या व्यवसायात होऊन राहिलेले आहेत त्याला सिस्टमॅटिक आणि बरोबर डेट वाईज, ऑर्डरली आणि लॉजिकल मॅनरमध्ये लिहून काढणे हे सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आपल्याला दिसतं आहे. आता याची इम्पॉर्टन्स बघूया. 6 इम्पॉर्टन्स दिलेले आहेत इथे. रेकॉर्ड, फायनान्शियल इन्फॉर्मेशन आपल्याला कळते, डिसिजन मेकिंगमध्ये आपल्याला मदत होते, व्यवसायाला आपल्याला कंट्रोल ठेवण्यासाठी मदत होते, तसंच काही लॉसाठी म्हणजे कोर्टाचं जे काही काम असेल त्यासाठी आपल्याला एक एव्हिडन्स म्हणून म्हणजे प्रूफ म्हणून आपण या रेकॉर्ड्सचा वापर करू शकतो. आणि तसंच टॅक्स लायबिलिटी किती आहे, म्हणजे आपल्याला टॅक्स किती भरायचा आहे, इन्कम टॅक्स किती भरायचा आहे, प्रॉपर्टी टॅक्स किती भरायचा आहे, GST किती भरायचा आहे, यासाठी सुद्धा हे रेकॉर्ड्स जे आपण केलेले आहेत ते आपल्याला मदत करत असतात. त्यानंतर युटिलिटी म्हणजे आता त्याचा काय काय उपयोग आहे. तर युटिलिटीमध्ये बघा तुम्हाला 7 उपयोग दिलेले आहे. ओनर, सगळ्यात पहिला उपयोग ओनरला होत असतो. ओनर म्हणजे जो बिझनेसमॅन आहे, जसं मी बिझनेसमॅन आहे तर सगळ्यात पहिला उपयोग मला हा होतो की मी त्याच्यापासून प्रॉफिट लॉस काढू शकते, की मला माझ्या व्यवसायामध्ये प्रॉफिट होतो आहे की लॉस होतो आहे. हे मला कसं कळेल आहे, जेव्हा मी माझे रेकॉर्ड मेंटेन करीन आणि त्याच्यावरून मी माझा प्रॉफिट अँड लॉस काढू शकेन. म्हणजे मला टोटल खर्च किती झाला आहे, मला माझी विक्री किती झाली आहे आणि मला पैसे किती मिळालेले आहे हे जर माझ्याकडे असेल तर मी आरामात माझा प्रॉफिट आणि लॉस काढू शकते. तसंच ॲसेट्स अँड लायबिलिटीज माझ्याकडे किती जमा झाल्या. ॲसेट्स म्हणजे संपत्ती, माझ्या व्यवसायाच्या नावाने किती जमीन आहे, एखादी बिल्डिंग आहे का, मशिनरी आहे का, तर ह्या माझ्या ॲसेट्स झाल्या. हे शब्द तुम्हाला हळूहळू आता चलनात आणावे लागतील, पाठांतर करावे लागतील की ॲसेट्स म्हणजे संपत्ती, व्यवसायाशी निगडीत जेवढ्या संपत्ती आहेत त्या माझ्या किती आहेत. किंवा लायबिलिटी म्हणजे काय की मला देणे किती बाकी आहे लोकांना, याला देणे बाकी आहे, त्याला काही उधारीने आपण काही खर्च केला असतो, उधारीने काही वस्तू आणली असते तर मग त्या व्यक्तीला आपल्याला पैसे देणे असतात, तर त्याला म्हणतात लायबिलिटीज. तर हे सगळं मला माझ्यासाठी कळतं. ते झालं ओनरसाठी. दुसरं आहे मॅनेजमेंट, मॅनेज करणारे म्हणजे जो मॅनेजर आहे त्याच्यासाठी ते महत्त्वाचं असतं हे रेकॉर्ड मेंटेनिंग म्हणजे बुक किपिंग. का? कारण की त्यांना त्या मागच्या वर्षीच्या रेकॉर्डवरून कदाचित या वर्षीचं प्लॅनिंग ते लोक डिसिजन घेऊ शकतात. एखादं महत्त्वाचं डिसिजन, एखादं महत्त्वाचं कंट्रोलिंग ते आपल्या मागच्या वर्षीच्या बिझनेस ॲक्टिव्हिटीवरून या वर्षीसाठी घेऊ शकतात. त्याच्यामुळे मॅनेजमेंटसाठी ते महत्त्वाचं असतं. तिसरं आहे इन्व्हेस्टरसाठी. इन्व्हेस्टर म्हणजे आपल्या व्यवसायात जर कोणी पैसा लावण्याची कोणाला इच्छा असेल तर तो पैसा लावताना आपले जे आपण जे बुक किपिंग करतो आहे त्याच्यावर आपल्याला प्रॉफिट लॉसेस माहिती आहे, ॲसेट्स लायबिलिटीज दिसतात आहे, तर यावरून तो आपण आपल्या व्यवसायाची बिझनेसची स्थिती लक्षात घेऊ शकतो आणि जर आपल्याला प्रॉफिट होतो आहे हे त्याच्या लक्षात आलं तर तो आपल्या बिझनेसमध्ये पैसे लावू शकतो, कारण की त्याला प्रॉफिट पाहिजे असतो. लॉस जर होत असेल तर तो आपल्या बिझनेसमध्ये पैसे नाही लावणार. त्याच्यामुळे इन्व्हेस्टरसाठी सुद्धा हे बुक किपिंग महत्त्वाचं असतं. त्यानंतर आहे कस्टमर जे आहेत जे आपले विकत घेतात ते सामान, त्यांनासुद्धा जर आपल्या फायनान्शियल पोझिशन माहिती असेल तर ते सुद्धा
आपल्याला त्यांना माहिती असतं की यांना लॉस नाही होत आहे, प्रॉफिट होतो आहे, याचा अर्थ यांची संस्था, यांची जी बिझनेस आहे तो चांगला चालतो आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला बरोबर गुड्सची सप्लाय जी आहे ती बरोबर होणार आहे. तर त्याच्यामुळे कस्टमरसुद्धा सॅटिस्फाय होतो. त्यानंतर गव्हर्नमेंटला आपल्याला काय द्यावं लागतं, टॅक्सेस द्यावे लागतात. तर हे वेगवेगळे टॅक्सेस आपण देऊ शकतो की नाही देऊ शकत, किंवा दिले की नाही दिले, हे आपल्या फायनान्शियल पोझिशनवरून त्यांना लक्षात येतं. त्यानंतर लेंडर्स म्हणजे मनी लेंडर्स ज्याला म्हणतात, मनी जे आपल्याला कर्ज देतात, त्या समजा जर आपल्या व्यवसायासाठी आपल्याला कर्ज घ्यायची गरज पडली, तर हे जे कर्ज देणारे असतात फायनान्शियल एंटरप्राइजेस, ते सुद्धा आपल्याला द्यायचे की नाही कर्ज. जर आपल्याला प्रॉफिट होतो आहे, आपली संस्था चांगली चालते आहे, तर ते आपल्याला कर्ज द्यायला मागे पुढे पाहणार नाही, ते आरामात आपल्याला कर्ज देऊ शकतात. पण आपल्याला जर लॉस होतो आहे, आपल्याला डुबण्याची शक्यता जर त्यांना वाटत असेल आपली संस्था, तर ते आपल्याला कर्ज द्यायला मना पण करू शकतात. त्यानंतर डेव्हलपमेंट म्हणजे आपल्या बिझनेसची ग्रोथ जी आहे तीसुद्धा आपल्याला या बुक किपिंगच्या मदतीने लक्षात घेऊ शकतो, आपण त्याची ग्रोथकडे लक्ष देऊ शकतो. आता यानंतर आपण बुक किपिंग बघितलं. आता अकाउंटन्सी काय आहे, तर हे तुम्हाला नंतर मी सांगते. पहिले आपण अकाउंटन्सीचं मिनिंग बघूया की मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी. तर सगळ्यात पहिले आता बुक किपिंग तुमच्या मनामध्ये नक्की झालं असेल आहे की बुक किपिंग म्हणजे जे काही ट्रान्झॅक्शन्स म्हणजे व्यवहार आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये बिझनेस सांभाळताना करत असतो, काही खरेदी करतो, काही विक्री करतो, कोणाला पैसे देतो, कोणाकडनं पैसे घेतो. तर हे सगळे जे व्यवहार आहेत ते व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्या बुकमध्ये, आपल्या पुस्तकामध्ये आपण रेकॉर्ड करून ठेवणे म्हणजे लिहून ठेवणे, याला आपण बुक किपिंग म्हणणार. अकाउंटन्सी काय आहे, अकाउंटन्सी म्हणजे जसं बुक किपिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटिंग ज्याला म्हणतात, की अकाउंटन्सी ॲक्च्युली मेन प्रोसेस ही अकाउंटन्सीची आहे. त्याच्यातली प्रायमरी स्टेज, त्याच्यातलं पहिला पार्ट बुक किपिंग आहे. मग इट इज अ प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक ऑफ अकाउंट्स अँड अकाउंटिंग इज अ पार्ट ऑफ अकाउंटन्सी इन विच प्रॅक्टिस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, रिपोर्टिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन फॉर अ बिझनेस. म्हणजे अकाउंटिंग काय आहे की जे हे रेकॉर्ड आपण बुक किपिंगच्या प्रोसेसमध्ये आपण लिहून ठेवलेले आहेत त्याचा अभ्यास करणे, त्याला क्लासिफाय करणे, त्याच्यानुसार आपल्याला रिपोर्टिंग करावं लागतं आणि त्यानुसार बिझनेसचे काही जे पोझिशन आहे ती नक्की करावी लागते, ती ठरवावी लागते. तर याला म्हणतात अकाउंटिंग. तेव्हा आता याच्यामध्ये लिहिलं आहे, कोहलरच्या मते अकाउंटिंग रेफर्स टू द एंटायर बॉडी ऑफ थिअरी अँड प्रोसेस ऑफ अकाउंटिंग. म्हणजे जी एकंदर पूर्ण अकाउंटिंगची प्रोसेस आहे याच्यामध्ये बुक किपिंग हा एक पार्ट आहे, जे आपण फक्त जे झालं आहे ते लिहून ठेवणे. आपण पगार दिला तो लिहून ठेवला, आपण विक्री केली आपण लिहून ठेवली, ते लिहून ठेवणे म्हणजे बुक किपिंग. पण ही फक्त एंटायर प्रोसेसचा एक छोटासा पार्ट आहे. यानंतर त्या जे लिहून ठेवलेलं आहे त्यावरून प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट करणे, त्यावरून ॲसेट्स अँड लायबिलिटी कॅल्क्युलेट करणे, त्यावरून आपल्या बिझनेसची पोझिशन तयार करणे आणि ती प्रेझेंट करणे, याला आपण अकाउंटन्सी म्हणणार आहे. ठीक आहे. तर बेसिक मेथड बघा काय काय दिलेले आहेत की बेसिक अकाउंटिंग सिस्टीम जी आहे तुमच्यामध्ये, देअर आर 3 बेसिक मेथड ऑफ अकाउंटिंग कॉमनली. एक तर कॅश बेसिस, दुसरं ॲक्रुअल और मर्कंटाईल बेसिस, तिसरं मिक्स्ड अँड हायब्रिड बेसिस. कॅश बेसिस काय आहे की नुसते कॅश ट्रान्झॅक्शन्स आपण लिहून ठेवणे, ॲक्च्युअल कॅश रिसिप्ट आणि ॲक्च्युअल कॅश पेमेंट काय झाले हे लिहून ठेवणे म्हणजे कॅश बेसिस. ॲक्रुअल आणि मर्कंटाईल म्हणजे काय की एखादा रेव्हेन्यू म्हणजे खर्च आपण रिसिव्ड ऑर नॉट, इट इज रेकॉर्डेड इन अवर बुक किपिंग. म्हणजे समजा जर एखादा खर्च झाला नाही झाला तरी तो आपण लिहून ठेवायचा, कारण की तो यावर्षीशी रिलेटेड आहे, तर तो आपण त्याला ॲक्रुअल म्हणतात. आणि मिक्स्ड म्हणजे या दोघांचं एकत्र की कॅश पण लिहून ठेवणं आणि ॲक्रुअल पण लिहून ठेवणं. ॲक्रुअल म्हणजे जे मिळणार आहे, मिळालेलं नाही आहे, किंवा जो खर्च झालेला आहे पण आपण ॲक्च्युअल केलेला नाही आहे, म्हणजे तो पैसे दिलेले नाही आहे त्याचे, असं त्याला ॲक्रुअल म्हणतात. तर कॅश आणि ॲक्रुअल या दोघांचं मिक्स म्हणजे हायब्रिड बेसिस किंवा ॲक्च्युअल बेसिस. आता यामध्ये क्वालिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन ही तुम्ही वाचून घ्यायची आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय काय क्वालिटी आहे अकाउंटिंगची ती तुम्हाला दिसेल, तर हे तुम्हाला आपल्या मनाने वाचून घ्यायचं आहे. यानंतर ट्रान्झॅक्शन्स कोणते कोणते होतात ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. पहिला व्हिडिओ आहे तुमचा, तो तुम्ही व्यवस्थित बघा आणि मी जे जे लिहायला सांगितलं ते तुम्ही तुमच्या बुकमध्ये लिहून ठेवा.
बुक किपिंगची आणि अकाउंटिंगच्या डेफिनेशन्स, त्याची मीनिंग हे तुम्हाला तुमच्या बुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. एक नवीन बुक तयार करा बुक किपिंग अँड अकाउंटन्सी या विषयासाठी. आणि आता हा जो पेज मी तुम्हाला दाखवला आहे हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. तोपर्यंत गुड बाय.